आपण पुढील सामन्याची तयारी सुरू करायची. शिरगाव येते वरती, टेन्शन नाही. खान आता हिटच नाही केले पाहिजे जॉस रंजन सोबत, नाही तर सिद्दीक पनवेलकर रायगड जिल्हा किशोर गटाचा प्रतिनिधित्व केला आहे असा सार्थ सातानकर या मैदानावरती त्याचा खेळ आपण पाहणार आहोत. ही चांगली तयारी त्याच्या फुटवर्कवरनं पाहायला मिळते, त्याच्या बॉडी लँग्वेज मधनं पाहायला मिळते. त्यामुळं त्याचा खेळ देखील आपण पाहिलंय की खूप चांगला झालाय. सार्थ सातानकर ज्याच्याबद्दल मी नुकतंच आपल्याला सर्वांना सांगितलंय, चढाईवर जातोय. हलकच टाकते बोनस. मटन तोड बोलतो, गर्दन मटन तोड हाय बोकड देच बोलतो. चवली तेच बरोबर. सीसीटीव्ही कॅमेरा समोर गेला तर गेला, नवीन घेऊ. काय फोन चार्जर लावलं काय? चार्जर घेऊन आलेला का इथं चार्जर असतं आमच्या सोबतच. काहीतरी बुक्का पाडला तरी त्यांनी. पण बुक्का मारतोय. हो अजून पाहिजे तो पॉईंट. थर्ड कॉल झालाय पारससाठी. सिद्दीक नाही या पाहिजे होता. सिद्दीक झालं, त्याला वाटलं नाही तो मारणार. चार पाय तुला काय तू नाही बोलणार. स्पर्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे. कारण क्वार्टर फायनलचे सामने मैदानावरती सुरू आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर उसरुली संघ विजयी झाला. साईनाथ शिरगाव वर्सेस साजीवन दोडकडे हा सामना मैदानावरती सुरू आहे. मोठा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. त्याच्यानंतर श्री गणेश आदाड वर्सेस बापूजी देव दोसरांजण हा देखील सामना आपण दिलाय. कोच बघ असला त्यांचा तिथनं भेटल त्याच्या साईडला गेला असतं. काय ह्याला झोपून बघायचं आहे. पैसे लावा सार्थकला. सातानकर खोलवरचा प्रयत्न होता, परंतु त्याच्या या प्रयत्नाला काय डिसिजन येतोय, काय निर्णय येतोय पंचांकडून, काय दाद मिळतंय, तीच बोनस गुण दिला जातोय. बोकड दाखवत होता तिकडे. पण एकदा पारस ज्यांना आतापर्यंत वारंवार चढाई केल्या संघाकडून आणि काका नाव तुम्ही किती पण मोठं पंचवा, पण इथं शिव्या खाशी. श्री गणेश आदाड बापूजी देव दोसरांजण दोनही संघांनी तयारीत राहायचंय. तुम्ही त्यांचा स्टेटस टाकलाय एकदा मी बघितला. आता ना आता डिग्री
आरामात. सिद्धी असती ते शेकोटी कोणी पेटवले. आईला तिथं शेकोटी पेटवली ती बघ. प्रत्येक गुंड आलाय आता आपलं वय काय आणि आपल्याला थंडी ना कसं काय थांब्याजवळ राख्या निलू ना राख्या राख्या या विषयावर मला चर्चा करावी लागणार आहे. ठीक आहे, ते उद्या बघू, आज नको. मला राखी जादूगर वाटला आपला. तो आपला जादूगर राख्या. तुमची गावाचा जावं आहे. हा आहे ना. पण आहे तो पण आहे मी नाही आहे. भेटतील ती खा होमकाने बोलत येईल. इथं जाईल तुमचे जुने घराचे इथं पैसा आमचे जुने घराचे. घुसशील कुठं आता राहिला ना आता घर केलाय मोठा. तरी पण आता कुठं जाईल अरे ते बाजूचे घरात नाही ना राहाय दोन माणसं अक्षयचे, मग तिथं जाईल. तिथं जाईल होता येतायला वादळ खारीकवाडा संघाचा कोणी संघ प्रतिनिधी असेल तर आपण या जेवाय करा मला संघाचं मटण. आपण घेऊन जायचं त्याला चालू वादळ खारीकवाडा. मग जेवायला देऊ मटण हे देशील ना. काय बनवशील? चिकन नसतं भावा. चिकन. मटण आणि चिकन दोन्ही. पप्पा गाडी चालवत त्या दिवशी. चालत जमतं काय? ते स्कूटी जमतं रे, एका हाताने स्कूटी चालू शकते ना. एक हाताने चालवतं. बैलगाडी नाही. बैलगाडी कोण चालू सांगतोय? हा डिमांडला असतं पारच तिकडं. डिमांड हो डिमांडला मग डिमांडला कुठं हो तिकडं आपल्या पनवेलला. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. जिल्ह्यात आपण पाहतोय मैदानावरती साईनाथ शिरगाव वर्सेस सहजीवन दोडकोली आणि सामना मध्यंतरासाठी थांबलाय आणि मध्यंतरपर्यंत 3-4 म्हणजेच 1 गुणाची आघाडी ही साईनाथ शिरगाव. आईस्क्रीम आलेलं पण 1 गुणाची आघाडी ही साईनाथ शिरगावच्या या ठिकाणी आपण पाहतोय. तर आजच्या कबड्डी स्पर्धेनिमित्त या ठिकाणी सन्मान केला जातोय. हे साईड. हा? का? चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली. सामनापती जर्सी परिधान केलेला साईनाथ शिरगाव संघाचा एक भलदंड शरीर लाभलेला कबड्डीला साजेशी अशी शैली असते. त्याच्याकडे आपण पाहिलं तर नक्कीच त्याचा खेळ देखील तितकाच सुंदर आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला आहे आणि आतापर्यंत त्याने नक्कीच संघासाठी चांगला खेळ केलाय आणि त्यामुळं संघ क्वार्टर फायनलचा सामना मैदानावरती खेळतोय. आणि मध्यंतरपर्यंत पाहिलं तर 1 गुणाची आघाडी देखील साईनाथ शिरगाव संघाकडे राहिली. तर पारस बाद झालाय. चालू सामना हा मध्यंतरच्या पुढे सुरू आहे आणि चालू सामना संपल्यानंतर श्री गणेश आदाड बापूजी देव दुसरांजड या दोनही संघांनी या पुढील सामना खेळण्यासाठी तयारी करायची आहे. बघ किती लांब आहे बोलतोय. हो मी असं का बोलतोय? काय बघ किती लांब आहे बोलतोय. तर बजेट झाला स्टार्टसाठी. बलवटचा प्रयत्न झालाय, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु काय डिसिजन येईल, काय निर्णय येईल या चढाईला
कारण स्वतःवरचा आत्मविश्वास तर नक्कीच त्याच्याकडे पाहिलं तर आपल्याला दिसून येते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना आपण जर पाहिलं तर एका गुणाची आघाडी अजूनही नक्कीच बोनस गुण मिळते. 2 गुणाची आघाडी साईनाथ शिरगाव या संघाकडे आहे. कबड्डीच्या मैदानावर बोनस घेणं हे दिवाळीला मिळालेलं आहे. बोनस इतकं सोपं काम नाही आहे. बरोबर बोलला. दिवाळीला बोनस मिळणं सोपं काम आहे. रांडच्या लवड्या वर्षभर घासायला लागतं तेव्हा सामना थोडीच काळासाठी थांबवला जातोय. दोनही संघ रणनीती बोनस असंच भेटतं आणि काय कशा पद्धतीचा एक दिवस काम करू खेळ सेमीफायनल आणि मग अंतिम सामना. कसला बोनस 8 टाकला ना बोलतो बोनस. त्याला सांग दिवाळीचं बोनस सारखं नाही. आपण गाड्या नाही अजून शोधल्या जायला.